शेतकरी मित्र नमस्कार. सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे संत्र्याच्या प्लॉट मध्ये. आपले जे काही प्लॉट असतील या प्लॉट मध्ये आपण बघितलं असेल की काही झाडं अशी असतात जे पूर्ण हिरवीगार असताना त्यांच्यावर सेटिंग चांगली असते, फळधारणा चांगली असते, आणि काही झाडं अशी असतात जी पूर्ण पिवळे पडलेली असतात, परंतु नॉर्मल झाडांच्या तुलनेमध्ये त्यांना सेटिंग खूप जास्त झालेली असते. याचं कारण काय हे आपण या रीलच्या माध्यमातून समजून घेणार आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संत्रा, मोसंबी आणि लिंबू हे सगळे विशेष वर्गात मोडतात. त्याला आपण म्हणतो लिंबू वर्गीय फळ. मित्रांनो, यांची विशेषता अशी असते की हे झाडं सिट्रस म्हणजे या झाडांमध्ये आम्ल गुणधर्म जास्त असतात, आम्लारी गुणधर्म जास्त असतात. तर मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही या झाडांमध्ये रासायनिक खतांचा वापर जास्त करतात, युरिया, DAP, 10-20 जे काही असेल, तर ह्या खतांमुळे आपल्या मातीची ऍसिडिटी वाढते आणि सोबत हे झाडांची प्रवृत्ती सुद्धा ऍसिडिकच आहे. तर ऍसिड मिळून हे काही झाड आहे याला मररोग, डिंक्या, सोबत पिवळेपणा ह्या सगळ्यांच्या समस्या जास्त उद्भवतात. तर आपण जर बघितलं की ह्या झाडाच्या ज्या काही माती जी आहे किंवा मातीमध्ये असलेले जे काही वातावरण आहे हे संपूर्णपणे दूषित झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याची जी या भागातली जी काही माती आहे ही मरायला सुरुवात झालेली आहे, म्हणून वरती हे झाड मरताना आपल्याला दिसतंय. परंतु मग याला सेटिंग एवढी जास्त का बरं, हा प्रश्न आपल्याला सगळ्यांना पडत असेल.